आमच्या मोहम्मदी योग संघटनेतर्फे दरवर्षी प्रथाप्रमाणे रंगमंच स्पर्धा ठेवण्यात आली होती. या आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही दरवर्षी विविध स्पर्धा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, शालेय स्पर्धा दरवर्षी प्रमाणे ठेवतो. यावर्षी पण आम्ही आज रंगमंच स्पर्धा ठेवतो. त्या कार्यक्रमाला आमचे माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, त्याचप्रमाणे आमचे हर्षवर्धन देशमुख मालक, त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, अजून आमचे ग्रामपंचायत सदस्य, आमचे संघटनेचे संस्थापक सलीम सेक्रेटरी, मुबारक मोमीन, बाबूलाल लिगेवान, मल्लू मेणगुदले, अजून आमचे संघटनेचे अध्यक्ष महबूब दुमदुमे, उपाध्यक्ष अल्ताफ बांजे, अंजुमन योग संघटनेचे अध्यक्ष बुडन मोमीन, अजून इतर संघटनेचे आमचे जे पदाधिकारी आहेत ते सर्व उपस्थित होते. यानंतर आमचं वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे स्मशानभूमीमध्ये. त्यानंतर 16 तारखेला प्रमुख मान्यवरांच्या जिल्ह्याचे जे प्रमुख मान्यवर येणार आहेत त्यांच्या हस्ते आज जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. अजून त्या दिवशी जुलूसमध्ये 16 तारखेला आमच्या मोठ्या मशिदीमधून जे मेन रस्त्यावरून जुलूस निघणार आहे त्याचा समारंभ जे आहे आमच्या जामे मशिद येथे होणार आहे. त्या कार्यक्रमाला मी सर्व समाजाचे हिंदू मुस्लिम बांधवांना निमंत्रित करतो. दरवर्षीप्रमाणे ही आमची संघटना फार जुनी आहे. 90-30 वर्षापासून आम्ही संघटना चालवत आहोत. आमची संघटनेचे जे जुने सहकारी होते त्यांच्यामार्फत आम्ही पुढे हे कार्यक्रम करतो आहोत. यापुढं पण आमचे नवीन पदाधिकारी आहेत ती त्यांच्यामार्फत आम्ही ही संघटना थोडं जे सामाजिक असेल, जे विषय असेल हे आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो. अजून 16 तारखेला आमचं मोठा कार्यक्रम होणार आहे मोठ्या मशिदीच्या पुढं. तर सर्व गावकऱ्यांना मला सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना नम्रांची विनंती आहे की या कार्यक्रमाला त्यांनी सगळ्यांनी यावे. जिल्ह्याचे आमचे सर्व मान्यकारी येणार होते त्या दिवशी आम्ही कोण येणार आहे आम्ही त्या दिवशी जाहीर करणार आहोत. तरी सर्व गावकऱ्यांना मला विनंती आहे आमच्या संघटनेतर्फे की कार्यक्रमाला येऊन शोभा वाढावी.